नमस्ते, मी दीपाली मिसेस पौजवलच्या आणखीन एका नवीन आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण मटकीच्या मोडाची उसळ बघतोय। तर त्यासाठी सगळ्यात आधी मटकी भिजवून घ्यायची आणि मोड आणण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे तर प्रत्येक म्हणजे काही वेळा काय होतं, मोडाचा वास येतो किंवा मटकी व्यवस्थित भिजली जात नाही, किती वेळ भिजवायचं किंवा किती वेळ मोड आणण्यासाठी ठेवायचं हे आपल्याला माहिती नसतं। तर सगळ्यात आधी मटकी मी छान स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यानंतर 6 ते 7 तास ही मटकी छान भिजवून घेतली। तर मी ते दिवसभर भिजवून घेतलेले आहे आणि म्हणजे सकाळी 10 वाजता मी भिजत घातली होती आणि नंतर संध्याकाळी एक 7-8 वाजता मी काढलेली आहे। तुम्ही बघू शकता मटकी छान भिजली। आता याच्यानंतर जाड टॉवेल किंवा एखादा सुती कपडा घ्यायचा आणि शक्यतो जाड कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती आता ही मटकी भिजवल्यानंतर पण 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। जर तुम्ही भिजवल्यानंतर जर मटकी धुतली नाही तर त्याचा वास येतो। तर ह्या काही टिप्स आहेत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी मोड आणल्यापासून मटकीची उसळ कशी बनवायची हे आपण डिटेल रेसिपी बघतोय। तर मटकी भिजवल्यानंतर छान 2 वेळा स्वच्छ धुवून मी एका टॉवेलमध्ये काढून घेतली आणि त्याच्यानंतर आता आणखीन एक कपडा मी हे करते घालते त्याच्यावर आणि आता तोच डबा मी धुवून घेतलेला आहे आणि कुठल्याही डब्यात किंवा भांड्यामध्ये तुम्ही शक्यतो ठेवायचा, असंच ओपन ठेवायचं नाही। त्याला म्हणजे पॅक गरम झालं पाहिजे, गरमी मिळाली पाहिजे, तरच आपल्याला आपल्या मटकीला छान मोड येतात। तरी तर मी गॅसच्या वरच्या साईडला जो काउंटर आहे त्याच्यावर ठेवते आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी साधारण 11 वाजता ही रेसिपी बनवायला घेते। तर तुम्ही बघू शकता साधारण एक 16-17 तास झाले असतील आणि आपल्या मटकीला खूप छान मोड आलेले तुम्ही बघू शकता। अगदी एक ना एक मटकीला मोड आलेले आहेत आणि मटकी धुतल्यानंतर मोड आणायला जेव्हा ठेवतो तेव्हा काही 1-2 मटकी अशा असतात की त्या भिजलेल्या नसतात। तर मी व्हिडिओमध्ये आधी पण दाखवलं, तुम्ही केअरफुली व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल। ज्या न भिजलेल्या मटकी असतात ते मी काढून टाकलेले आहे, त्याच्यामध्ये ठेवायचं नाही, मग ते दाताखाली येतात आणि बरोबर लागत नाही आणि ते वाळल्या तसंच राहतं। तर आता हे मोड आलेली मटकी मी छान धुवून घेते आणि स्वच्छ धुणं खूपच इम्पॉर्टंट आहे। तर म्हणजे एखाद्या वेळी वास येऊ शकता आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर मोडाला वास येतो। तर त्यासाठी थोडंसं हवेशीर ठिकाणी ठेवायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची मटकी। तर आता मोड आलेली मटकी धुवून घेतली, त्याच्यानंतर मी आता गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे सरसोचं तेल घातलेलं आहे। तर मी तेलच सरसोचं वापरलं त्यामुळे ते मोहरी घातली नव्हती, 1 चमचा जिरे घातलेला आहे, थोडासा कढीपत्ता नसेल तर नाही टाकला तरी चालेल, पण कढीपत्त्याने छान फ्लेवर येतो आणि खूप छान लागते मोडाची उसळ त्यामुळे। आणि त्याच्यानंतर 2 मीडियम साईजचे मी पांढरे कांदे घेतलेले आहेत आणि पांढरा कांदा जास्त हेल्दी असतो कंपॅरिझन टू रेड और पिंक। तर त्यामुळे मग मी 2 पांढरे कांदे बारीक चिरून घेतलेले। तुम्ही कोणताही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो कांदा घालात, काहीच हरकत नाही। आणि त्याच्यानंतर थोडासा कांदा परतून घ्यायचा 1-2 मिनटं आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे। तर टोमॅटो जर तुम्हाला आवडत नसेल तर काही जणांना मोडाच्या उसळमध्ये टोमॅटो आवडत नाही, तर तुम्ही नाही घातलं तर चालेल, पण कांदा मस्ट आहे, कांदा खूप जास्त घालायचा। आणि कांदा टोमॅटो छान भाजल्यानंतर 2-3 मिनटं भाजल्यानंतर आता यामध्ये धुतलेल्या स्वच्छ मोड्या घालायच्या आहेत। तर आमच्याकडे मोड्या म्हणतात त्याला, मटकी भिजलेली मोड आलेली। तर हे आता छान 4-5 मिनटं भाजून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर आता यामध्ये घालते जगभरातले मसाले। तर जगभरातले मसाले मी घालत नाही, तुम्हाला माहिती आहे। तर अर्धा चमचा हळद, 1 चमचा फुल्ल भरून लाल तिखट जी आमची चटणी असते आणि त्याच्यानंतर पाव चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ एवढंच मी घातलेलं आहे, कारण आमच्या चटणीमध्ये सगळे जगभरातले मसाले असतात त्यामुळे आम्ही एक्स्ट्रा कोणताही मसाला घालत नाही, फक्त धनेपूड थोडीशी घातली कारण कोथिंबीर अगदी थोडीशी आहे म्हणून। तर त्याच्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट तर आमच्या भाजीमध्ये प्रत्येक भाजीमध्ये असतं आणि मोड्याच्या भाजीमध्ये घातलंच पाहिजे, खूप छान टेस्ट येते। आणि त्याच्यानंतर चवीपुरती साखर थोडीशी, एक 5-6 दाणे घातले तरी चालेल आणि त्यानंतर 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घातली आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनटं ही उसळ छान वाफवून घ्यायची, शिजवून घ्यायची लो फ्लेमवर। तर बघू शकता आता आपली उसळ तयार आहे। तर गॅस बंद करून आता मी काढून घेतलेली आहे। चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करते, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।